आपण कोऑर्डिनेट जॉमेट्री ची 50% थेरी कंप्लीट केलेली आहे. आता आपण उरलेला टॉपिक कंप्लीट करूया. छोटा टॉपिक आहे. क्वेश्चन कसे करायचे याची आयडिया पण देतो मी तुम्हाला. आपण डिस्टन्स फॉर्म्युला पाहिला लास्ट टाइम. चला लवकर. आपण डिस्टन्स फॉर्म्युला पाहिला. 2 पॉइंट आपल्याकडे असतील तर डिस्टन्स फॉर्म्युला काय सांगत होता? कुठलाही डिस्टन्स काढण्यासाठी एकदा आपण रूट मध्ये जातो. मग x2 मायनस x1 चा होल स्क्वेअर प्लस y2 मायनस y होल स्क्वेअर हा फिक्स फॉर्म्युला आहे. याचे ऍप्लिकेशन आहेत. तुम्हाला जसं मी सांगितलं कोलिनियर आहेत की नाही सांगा, ते पाहण्यासाठी यूज होतो. इक्विडिस्टंट पॉइंट आहेत असं सांगितल्यावर एक्स ऍक्सिस वरचा पॉइंट दिला तर त्याच्यात एक्स ची व्हॅल्यू काय राहील, वाय ऍक्सिस वर पॉइंट असेल तर वाय ची व्हॅल्यू काय राहील, या टाईपचे क्वेश्चन्स याच्यात येतात. किंवा याच्यात अजून विचारतात, तुम्हाला 3 व्हर्टायसेस देतात, म्हणतात सांगा हे व्हर्टायसेस इक्विलॅटरल ट्रायंगलचे आहेत. 4 देतात हे स्क्वेअरचे आहेत, हे की नाही, अशा टाईपचे याचे प्रश्न असतात. तर याच्यात 3-4 टाईपचे ऍप्लिकेशन आहेत. फक्त डिस्टन्स काढा असा बेसिक प्रश्न याच्यावर येत नाही. तो खूप नॉर्मल प्रश्न झाला. याचा चांगला प्रश्न बनतो ऍप्लिकेशन लेवलचा. त्याच्यानंतर आपण काल पाहत होतो सेक्शन फॉर्म्युला. 3-4 फॉर्म्युले शिकायचे, मग आपण याची थोडीशी प्रॅक्टिसही करू. सेक्शन फॉर्म्युला याला आपण अजून एक नाव देतो डिव्हिजन फॉर्म्युला. ठीक आहे. तर डिव्हिजन जे असतं, डिव्हिजन आपण पाहिलं 2 टाईपचं आहे. एक इंटरनल डिव्हिजन, म्हणजे इथे पॉइंट काय करतो, इंटरनली डिवाइड करतो. आणि एक आहे एक्सटर्नल डिव्हिजन, त्याला आपण अंतर्विभाजन आणि बाह्य विभाजन म्हणतो. तर आपण एखादा लाईन सेगमेंट घेतला, समजा तो आहे ए बी लाईन सेगमेंट आहे आपल्याकडे ए बी, आणि आपण कोणता तरी एक पॉइंट अज्युम केला पी. तर हा पी बघा ए बी ला एका रेशो m:n मध्ये डिवाइड करतो. पी हा या लाईन सेगमेंटच्या मध्ये आहे, म्हणून आपण ह्याला म्हणतो इंटरनल डिव्हिजन. तो आतून करतो, तो असे 2 तुकडे करतो ह्याचे, म्हणून हे झालं इंटरनल डिव्हिजन. एक्सटर्नल डिव्हिजन काय असते हे तुम्हाला आता थोडं अजून डिटेलमध्ये 12वीला गेल्यावर समजेल. फक्त बघा, चला आपल्याकडे जर 2 पॉइंट असतील ए आणि बी, आता इथे आहे आणि डिवाइड करणारा पॉइंट अजूनही कोण आहे, पीच आहे. पण बघा तो आता सेगमेंटच्या बाहेर आहे, तो ए बीच्या आत नाही, म्हणून ह्याला काय म्हणायचं, एक्सटर्नल डिव्हिजन. तर हा असा पण याला डिवाइड करतो. तर एक्सटर्नल डिव्हिजन इज ऑल्सो पॉसिबल. ठीक आहे. तर याच्यामध्ये आपण फॉर्म्युल्यात काय करत होतो, जर पी चे कोऑर्डिनेट्स काढायचे तर याला आपण जर x2 y2 म्हटलं, याला x1 y1 म्हटलं, आणि याला डिवाइड करणारा जो गुणोत्तर आहे रेशो m:n असेल, तर आपण ह्याला फॉर्म्युल्यात कसं लिहितो, क्रिस क्रॉस m ने x ला इकडे करा mx2, या n ने ह्याला करा nx1, आणि खाली m प्लस n. हे झाला x कोऑर्डिनेट. पुन्हा क्रिस क्रॉस y सोबत, m कोणासोबत, y2. तर क्रिस क्रॉस कसा आहे, पहिला असा आहे x सोबत, दिसलं. दुसरं क्रिस क्रॉस लावा y2 सोबत आणि याचं y1 सोबत. तर ही झाली क्रिस क्रॉस मेथड. तर इथून तुम्ही लिहाल m y2 प्लस n y1, दोन्हीला m लिहू नका, आणि खाली प्लस. इंटरनल डिव्हिजन ऑलवेज फॉलो प्लस साइन. सेम केस मध्ये इथे जर आपण x1 y1 म्हटलं, हा x2 y2 म्हटला, तर हा xy मानला, हा पण xyच होता, लक्षात घ्या. तर इथं पी चे कोऑर्डिनेट्स काढताना तुम्ही बघा, इथे जो रेशो आहे तो हा रेशो इथे m आहे आणि हा n आहे, कळलं. तर m मोठा n लहान आहे, तर तुम्हाला हा तुकडा काढण्यासाठी मायनस करावं लागेल, म्हणून इथे एक्सटर्नल डिव्हिजन मध्ये मायनस केलं जाते. समजून घ्या, चॅप्टर संपवतो. सोपा चॅप्टर आहे, फुल मार्क देणारा चॅप्टर आहे. इथे सेम फॉर्म्युला लिहायचा mx2 nx1 mn, पुन्हा my2, पुन्हा ny1, खाली mn, फक्त याच्यामध्ये द्यायचे मायनस. संपलं. हा झाला सेक्शन फॉर्म्युला. क्रिस क्रॉसनेच करायचा कोणताही फॉर्म्युला फिंगर टिप्सवर असला पाहिजे, तर परीक्षेत मार्क मिळतात. लवकर सुचतं सगळं.
आता सेक्शन फॉर्म्युला जो आहे आपला, त्याच्यामध्ये असते एक स्पेशल केस. तू काय लिहितोस बेटा? कशामुळं? पीडीएफ टाकतो ना मी, त्याशी टाकली. स्पेशल केसचं नाव असते मिड पॉइंट फॉर्म्युला. तर मिड पॉइंट फॉर्म्युला हा कोणता नवीन फॉर्म्युला नाहीये, तर तो सेक्शन फॉर्म्युल्याचा एक स्पेशल केस असलेला फॉर्म्युला आहे. जसं तुम्ही इथे इमॅजिन करा, आपण असं मानू की हा एक लाईन सेगमेंट आहे आपल्याकडे असा. या लाईन सेगमेंटवर आपण 2 पॉइंट घेतले ए अँड बी. बिलकुल. याचे कोऑर्डिनेट्स x1 y1 x2 y2 आहेत. आणि आता जो पॉइंट पी ह्यांना डिवाइड करतो ना, तो करेक्ट मिड पॉइंटवर आहे. तर याचा अर्थ यम आणि हा पण यमच होऊन जाईल, कारण दोन्ही सेम रेशोमध्ये डिवाइड करतं. तर याचे कोऑर्डिनेट्स एक्स कॉमा वाय मानले. तर वापस तुम्ही सेक्शन फॉर्म्युलाच लावू शकता. लास्ट टाइम मी तुम्हाला याचं डेरिव्हेशन थोडं सांगितलं नाही, आता नीट पहा. तर मिड पॉइंट फॉर्म्युल्यामध्ये पी चे कोऑर्डिनेट्स तुम्ही आधी सेक्शन फॉर्म्युलाच लावा. mx2 हा नेहमी इंटरनल डिवाइड करतो, इंटरनली, म्हणजे इथे फक्त प्लस असते. मिड पॉइंट फॉर्म्युला प्लस ओनली, हे लक्षात ठेवा. ह्याच्यात मायनस नसतं. mx2 nx1 खाली काय केलं, m प्लस n. हा आपला बेसिक फॉर्म्युला आहे. my2 ny1 m प्लस n. आता यामध्ये तुम्हाला फक्त काय पाहायचंय, m आणि n दोन्ही इक्वल असतात मिड पॉइंट मध्ये. तर तुम्ही दोन्ही m ला n किंवा n ला m म्हणू शकता. एका व्हेरिएबल मध्ये कन्वर्ट करा. तर इथं p काय होतं बघा, ह्याला mx2च म्हणा आणि ह्याला mच म्हणा, mx1. आणि खाली पण काय होईल, m प्लस m होईल. n ला m ने रिप्लेस करा, संपलं. सेम my2 प्लस my1 आणि खाली परत mm. आता तुम्ही नीट बघा, वर एक m कॉमन काढला तर कोण राहतो, x2 प्लस x1 आणि खाली 2m होतो. सेम इथं m कॉमन काढला तर y2 प्लस y1 आणि खाली परत 2m येतो. या केसमध्ये इथून m कॅन्सल होतात आणि मिड पॉइंट फॉर्म्युला अतिशय सोपा येतो. x2 प्लस x1 बाय 2 y2 प्लस y1 बाय 2. आता ऍडिशन आहे, तुम्ही आधी x1 नंतर x2 लिहिला तरी काही फरक पडत नाही. समजलं? तर याला आपण म्हणतो मिड पॉइंट फॉर्म्युला. तर हे आपल्याकडे सेक्शन फॉर्म्युला आणि त्याचं ऍप्लिकेशन असे 3 फॉर्म्युले असतात. आता आपल्याला या चॅप्टरमध्ये थिअरॉटिकल पार्ट 2च राहिलेले. नीट समजून घ्या. आता असतो एक सेंट्रॉइड फॉर्म्युला. आपण थिअरी फास्ट कव्हर करू, काही जास्त डोकं लावायचं नाही आपल्याला. आणि तुम्हाला याच्यात कोणी प्रूफ विचारत नाही. ज्याचा प्रूफ शिकायचं तेवढंच लक्षात ठेवायचं. सेंट्रॉइड काय आहे आपल्या सगळ्याला माहिती आहे. सेंट्रॉइड काय असतो, सेंट्रॉइड इज इंटरसेक्शन ऑफ मीडियन्स. ठीक आहे ना. कुठल्याही त्रिकोणाच्या ज्या मध्यगा असतात त्यांचा इंटरसेक्शन असतो सेंट्रॉइड. तो आपण नेहमी कॅपिटल जी या लेटरने दाखवतो. जीनेच का दाखवतात, त्याला सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी पण म्हणतात. आपण फिजिक्स मध्ये शिकतो याला. त्याला सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी पण म्हणतात आणि म्हणून इथे कॅपिटल जी असं लिहितात. जीने दाखवतात ह्याला. आता तुम्ही कोणताही ट्रायंगल अज्युम केला, काही फरक पडत नाही. समजा आपल्याकडे एक ट्रायंगल आहे, नको आता आम्हाला असा, कोणताही ट्रायंगल घ्या. आता ट्रायंगलला 3 व्हर्टायसेस असतात. आपण एक काम करू, या तिन्ही ट्रायंगल्सचे इथे ऑपोजिट साइडच्या मिड पॉइंटला जोडतात नेहमी. याचं काम मिड पॉइंटला जोडणं असतं. हे सगळे मिड पॉइंट्स असतात हा. आपण याला मीडियन म्हटलंय. तर मीडियन काय असते, नेहमी मिड पॉइंट ह्याचे 2 इक्वल पार्ट करत असते. तुम्ही कोणताही ट्रायंगल पकडा, याच्या साइड जर वेगवेगळे असतील तर हा असतो जी. ठीक आहे, मिड पॉइंटला जोडून. आणि तुम्हाला याची 9th स्टँडर्डला आपण एक प्रॉपर्टी शिकली होती, हा जी 2:1 रेशो मध्ये डिवाइड करतो. तुम्ही बघा, याच्यापेक्षा हा डबल आहे. तुम्ही जर याला चेक करतो म्हणलात युजिंग सेकंड, चला हा जर घेतला तर हे एवढं मेजरमेंट आहे याचं. तर तुम्ही या मेजरमेंटला बघा, इथे जर घेतलात आणि याला मी कॉपी पेस्ट करून घेतलं
तर बघा बरोबर 2 बसले. तर 2:1 रेशोमध्ये डिवाइड करतो. ही त्याची खासियत असते. ठीक आहे. आता हे 2:1 रेशोवाले क्वेश्चन जेईई मेन्समध्ये खूप येतात. आता बघा हा ट्रायंगल घ्या एबीसी आणि 3 कोऑर्डिनेट्स आपण इथे अझ्युम करू. x1 y1 म्हणा, याला x2 y2 म्हणा आणि हा x3 y3 असे 3 अझ्युम केले. तर आपल्याला विचारतात या जी चे कोऑर्डिनेट सांगा. अतिशय सोपा फॉर्म्युला आहे. जी काढण्यासाठी तिघांचे x कोऑर्डिनेट ऍड करा. x1, x2, x3 आणि 3 असल्यामुळे 3 ने डिवाइड करा. जस्ट लाईक ॲव्हरेज. सेम y1 प्लस y2 प्लस y3 y3 खतम. दिस इज कॉल्ड सेंट्रॉइड फॉर्म्युला. तर तुम्हाला कोणताही ट्रायंगल आणि त्याचे 3 व्हर्टायसेस जर मिळाले, पॉइंट्स मिळाले, तर तुम्ही असा ऍड करून त्याला काढू शकता. समजलं? हे एकदम सोपा फॉर्म्युला आहे. सर हा कुठून आला? मी आता म्हणल्याप्रमाणे हा सेक्शन फॉर्म्युल्यातून येतो. तुम्ही नीट विचार करा. आता म्हणलो हे रेशो किती आहे? 2:1 आहे. बघा बरं, हा याला m:n रेशो डिवाइड करतो की नाही? तर इथे एक सेक्शन फॉर्म्युला लागतो की नाही, क्रिस क्रॉस. असाच एक सेक्शन फॉर्म्युला इथं लागतो. असाच एक इथं पण लागतो. तर तिघांना जर तुम्ही एकत्र केलं सबस्टिट्यूट करून, तर तुम्हाला कॅन्सल होऊन हेच मिळते. ह्याचा प्रूफ तुमच्या बुकमध्ये पण आहे. पण प्रूफ जिथं विचारायचं तिथं लक्षात ठेवा, बाकी काही गरज नाही. हे एकदम बेसिक फॉर्म्युला, उलट सोपा फॉर्म्युला आहे हा. बघा सेक्शन फॉर्म्युल्यापेक्षा सोपा आहे की नाही? मिड पॉईंट सारखाच आहे पहा. तिथे x1 प्लस x2 बाय 2 होतं, इथे 3 आहे. तिथे 3 पॉईंट होते. 3 कोऑर्डिनेट्स आहेत, 3 ने डिवाइड करा. 2 कोऑर्डिनेट्स 2 ने डिवाइड करा. तर लक्षात ठेवायला पण सोपं आहे. आता आपल्या चॅप्टरचा लास्ट पोर्शन, दॅट इज स्लोप ऑफ अ लाईन. आता याला थोडंसं नीट समजून घ्या. स्लोप ऑफ अ लाईन, कोणत्या लाईनचा स्लोप आपण एम लेटरने दाखवतो. ठीक आहे. स्लोप म्हणजे याला आपण म्हणतो रेषेचा चढ. ठीक आहे, रेषेचा चढ. आता आपण एखाद्या हाईटवर असं ज्या पद्धतीने एखाद्या घाटात वगैरे चढतो, तेव्हा आपण पाहतो हा किती चढ आहे. म्हणजे हा बघा एक त्याचा स्लोप आहे ना हा. तर कोणत्याही लाईनचा स्लोप काय असतो नेमकं? मी जर तुम्हाला असं म्हटलं की आपल्याकडे एक बेस आहे. या बेसवर आपण काय केलं आणि इथं एक वॉल आहे. या वॉलवर मी काय केलं, एक पहिली सीडी अशी लावली, दुसरी एक सीडी आहे ती इथं लावली आणि तिसरी एक सीडी आहे इथं लावली. तर कोणत्या सीडीवरून आपण जास्त लवकर खाली स्लिप होऊ? तिसऱ्या. कारण बघा याचं स्टिफनेस जास्त आहे. ठीक आहे नाही? त्याचं काय कारण आहे? याचा स्लोप जास्त आहे. आता हे तिन्ही पण सीडीमध्ये स्लोप कशामुळे ठरला? तर 2 गोष्टीमुळे ठरला. हा पॉइंट आणि हा पॉइंट याला इथं न्यायचा असेल, तर तुम्ही काय चेक केलं, याला इथून नेताना याची हाईट किती होती? म्हणजे हा किती वर चाललाय आणि किती दूर चाललाय. समजायला का काही? आणि हा तुमच्या एक्स ॲक्सिस सोबत किती अँगल करतोय बघा. याने केलेला हा अँगल आहे मोठा, याने केलेला हा अँगल आहे आणि याने केलेला हा अँगल आहे. तर इथं बघा θ1 आहे, इथं θ2 आहे, हा θ3 आहे. तर तुम्ही पाहिलं तर θ3 जास्त आहे की नाही 2 पेक्षा आणि हा कोणापेक्षा 1 पेक्षा. त्याच्यावरून काय कळलं? जेवढा θ जास्त तेवढा स्लोप जास्त. त्याच्यावरून 2 गोष्टी कळतात. सर मग हा स्लोप 2 गोष्टीवर डिपेंड आहे. नंबर 1, आता मी तुम्हाला एकदम वेगळ्या मेथडने शिकवायलो. स्लोप ऑफ एनी लाईन डिपेंड्स ऑन 2 गोष्टीवर रेषेचा चढ अवलंबून असतो. पहिला पहिला पॉइंट असतो अँगल. अँगल विथ पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. ठीक आहे. नेहमी अँगल कोणत्या ॲक्सिस सोबतचा घ्यायचा? पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. धन x अक्षासोबतचाच अँगल घेतात. तुम्हाला जर मी अशा पद्धतीने एक लाईन इथं काढून दिली, हिचा स्लोप सांगा म्हणलं तर हा अँगल घ्यायचा नाही, रॉंग. कारण हा अँगल कुठं चाललाय? निगेटिव्ह डायरेक्शनच्या एक्स ॲक्सिस सोबत. तर फिजिक्समध्ये, मॅथ्समध्ये, सायन्समध्ये कन्व्हेन्शन आहे की स्लोप नेहमी पॉझिटिव्ह ॲक्सिस सोबतचा घेतात. तर हा स्लोप आहे. तर हा बघा, हा एक ऑप्टिव्ह अँगल आहे, विशाल कोन आहे. आणि विशाल कोन जेव्हा असतो तेव्हा स्लोप निगेटिव्ह असतो. मी तुम्हाला सगळे पॉइंट्स लिहून देईल जे पुस्तकात आहेत नाहीत. हे सायन्समध्ये कामाला येतात. पुढे 11वीला कायनेमॅटिक्स सगळे याच्यावरच डिपेंड आहे. 1D 2D मोशन सगळं सर्क्युलर मोशन याच्यावरच आहे. स्लोपचा कॉन्सेप्ट सायन्समध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. पुढे वेक्टर आणि ट्रिग्नोमेट्रीमध्ये येतो.
तर आपल्याला पहिल्यांदा कळेल हा एक तर कशावर डिपेंड आहे थीटावर आणि दुसरा कशावर डिपेंड आहे हाईट अँड बेस. सांगा हाईट म्हणजे थीटाच्या ऑपोजिट साइड आहे आणि बेस म्हणजे थीटाच्या ऍडजस्टंट साइड है. तो सामने वाला बाजू वाला क्या होता है टॅन थीटा होता है. कळलं का? तर आपण याचा फॉर्म्युला लिहितो टॅन थीटा. टॅन थीटा असतो स्लोप. तर कधीही तुम्ही दिलेल्या अँगलचा जर टॅन रेशो काढला तर त्याचा स्लोप असतो. तुम्हाला मी ट्रिग्नोमेट्रीमध्ये टॅनच्या काही व्हॅल्यू पाठ करा म्हणून सांगितलं होतं. आठवते? काय की सर. एक टॅन 0 शिकवला होता. पुन्हा एक टॅन 30 सांगितला होता. बेटा तुम्ही म्हातारे व्हा, तरुण राहा हे विसरू नका. टॅन 60 आणि एक टॅन 90 एवढं बस झालं. फर्स्ट क्वाड्रंटच्या बाहेर आपलं 10वी नाहीये. आता लक्षात घ्या टॅन 00 हा असतो 1/√3 वर लिहून दिलं होतं कोपऱ्यात खाली बोर्डवर. मला कुठं काय लिहून दिलं हे माहित असते. इथे 1 आहे, हा √3 आहे आणि हा नॉट डिफाइंड आहे. तर काही जण याला म्हणू लागले सर इनफायनाइट आहे. तूच म्हणला होता. तुला सगळं लक्षात असते. कशी खतरनाक मेमरी आहे माझी. ते नॉट डिफाइंड लिहितो बेटा आपण हा. इन्फिनिटी इज डिफरंट थिंग. इन्फिनिटी घेऊ शकता नो डाऊट. कारण ते इन्फिनिटी नाही मी तुम्हाला मागे सांगितलं होतं. त्याला ॲसिम्प्टोट म्हणतात. टँजंट ॲट इन्फिनिटी असते ते. आपण आता तेवढ्या डीपमध्ये जात नाही 10वीला. तेवढी आपली बुद्धी विकसित नसते. तर आता एवढंच लक्षात ठेवायचं 10th स्टँडर्डला टॅन 90 ची व्हॅल्यू काय असते? नॉट डिफाइंड. इथे इन्फिनिटी लिहू नका, एनडी लिहून टाका. आता एवढे तर तुम्हाला 10वीला माहीतच पाहिजे. कारण बघा कोणत्याही लाईनचा स्लोप तो असतो टॅन थीटा. कळलं? टॅन थीटा. सर अजून काय? अजून जर तुम्ही इच्छाच करतो म्हणलात तर समजा या लाईनचा जर मला स्लोप काढायचा त्याचे 2 पॉइंट कन्सिडर करा. कोणतेही 2 पॉइंट कन्सिडर करा. चला मी जर ह्याला काय म्हणलं x1, y1 आणि याला काय म्हटलं x2, y2 2 पॉइंट आहेत. तर मला याचा स्लोप काढायचा आहे. सांगा बरं हे कोण होतं? कालच आपण एक गोष्ट काढली होती. कालच पायथागोरस थेरम लावला होता. आठवते का? डिस्टन्स फॉर्म्युल्याला प्रूव्ह करत असताना असं काहीतरी केलं होतं ना काल आणि ओरिजिन पासून मोजलं होतं. याला x2, याला x1, याला x2 मायनस x1, हा y2, हा y1, याला y2 मायनस y1 असंच काहीतरी म्हणलं होतं ना. छान हा. असं लक्षात ठेवत जा. 24 तास झालेत फक्त. आता पहा तर या ठिकाणी ही लेंथ किती आहे? ही लेंथ आत्ता पाहिलेल्या राईट अँगल ट्रायंगल मध्ये सर ही y2 मायनस y1 होती. आठवते? या पद्धतीने ही लेंथ किती होती? x2 मायनस x1 आणि स्लोप कोणाला इक्वल असतो? टॅन थीटाला. टॅन थीटा कोण आहे? ऑपोजिट. खाली कोण आहे? ऍडजसंट. विचारलीस रावी हे कुठं वापरतात? कळलं? मी म्हणलं ना आजच आहे हे. तर ही व्हॅल्यू कोणाची आहे? एम. तर स्लोप 2 प्रकारे काढता येतो. तर 100 बात की एक बात लक्षात ठेवा. कोणत्याही लाईनचा स्लोप 2 प्रकारे काढतात. एक अँगल वरून आणि एक कोऑर्डिनेट्स वरून. जर तुम्हाला पॉइंटचे 2 कोऑर्डिनेट्स माहित असतील तर कोणता फॉर्म्युला लावायचा? y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. हे कधीच विसरायचं नाही. जेव्हा आम्ही पोझिशन टाइम ग्राफला डिफरन्शिएट करतो तेव्हा व्हेलॉसिटी येते, तेव्हा आपण स्लोपच काढतो. आणि व्हेलॉसिटी टाइम ग्राफला डिफरन्शिएट केलं ॲक्सिलरेशन. इंटिग्रेट केलं एरिया आहे. तर पुढे चालून कॅल्क्युलस शिकणार तुम्ही न्यूटनने डेव्हलप केलेलं ते हेच आहे. तर आजपासून जगात लाईनचे स्लोप काढण्याचे 2 फॉर्म्युले आहेत. तर लक्षात ठेवा. स्लोप ऑफ अ लाईन नंबर 1 कोण असते? टॅन थीटा. स्लोपची व्हॅल्यू एम. एम म्हणतात स्लोपला. उसके बाद दुसरी व्हॅल्यू जर कोऑर्डिनेट दिले तर y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. कळलं? या दोनच्या बाहेर स्लोपचा कॉन्सेप्ट नाही. आता याच्यात आपण जाऊ स्पेशल केसेस. असतात का सर? बिलकुल असतात. स्पेशल केस काय असते नीट लक्ष द्या. चला आपण एक फर्स्ट क्वाड्रंट घेऊया. फर्स्ट क्वाड्रंट घेऊ आणि आपण छानपैकी 2 लाईन्स घेऊ.
दिसल्या? आता जर तुम्ही नीट विचार केला तर याने आणि याने केलेला अँगल सेम आहे पहा. कशावरून सर? पॅरलल लाईन्स. पॅरलल लाईन्समध्ये हा करस्पॉन्डिंग अँगल आहे दिसते, ही ट्रान्सव्हर्सल आहे. 9th स्टँडर्डला जाऊ आपण. दोन पॅरलल लाईनला ट्रान्सव्हर्सलने कट केल्यावर ऊपर के साथ ऊपर वाला, वरच्या सोबत वरच्या, शिकवला तुम्हाला? हे कोण आहेत? करस्पॉन्डिंग अँगल आहेत. तर या दोन लाईन सोबत ही काय करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. करस्पॉन्डिंग अँगल कसे असतात? इक्वल असतात. आठवते का प्रॉपर्टी? चला, ही लाईन L1, ही लाईन L2, दोन लाईन्स आहेत. तर आमच्याकडे प्रॉपर्टी काय? L1 आणि L2 आता पॅरेलल आहेत. नाही, पॅरेलल आहेत नाही दोघं. तर सांगा, L1 चा स्लोप M1, स्लोप जे असेल ते M1 असेल, म्हणजे कोण? टॅन थिटा असेल. अँगललाच लिहितो ना आपण, टॅन थिटा असेल. L2 चा स्लोप M2, तो पण टॅन थिटाच आहे सर, कारण अँगल सेम आहे, तर स्लोप सेम आहे. ह्याच्यावरून काय कळते? M1 इज इक्वल टू M2. आजपासून लक्षात ठेवायचं, दोन पॅरलल लाईनचा स्लोप नेहमी सेम असतो. आया मजा? दोन पॅरलल लाईनचा स्लोप नेहमी सेम असतो, नेहमी सेम असतो. तर पहिलं स्टेटमेंट सत्य आहे. स्लोप ऑफ पॅरलल लाईन्स आर इक्वल. समजलं? आता बाकी आपण पुढे खूप साऱ्या गोष्टी शिकतो नंतर 11वीला गेल्यावर. इक्वेशन ऑफ लाईन y इज इक्वल टू mx प्लस c, ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0, y y y मायनस y1 इज इक्वल टू m into x मायनस x1, y मायनस y1 इज इक्वल टू y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1 into x मायनस x1, पुन्हा x अपॉन x1 cos थिटा प्लस y अपॉन y1 cos थिटा इज इक्वल टू 1. या टाईपचे जे हे सगळे लाईनच्या इक्वेशनचे फॉर्म्युले आहेत. वेगवेगळ्या फॉर्म मध्ये लाईनचे इक्वेशन असतात आणि आपल्याला काढण्यासाठी मेन गोष्ट असते स्लोप. तर तुम्ही आता फक्त याची एबीसीडी शिकताय. पुढे कोऑर्डिनेट जॉमेट्री, याच्यावर जेई मेन्सला 50 पेजेसचा चॅप्टर आहे, सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यावर. तर स्लोप ऑफ अ लाईन आपल्याला काय सांगत असते की ती लाईन किती इन्क्लाइंड आहे किंवा किती स्टीप आहे. त्याच्यामुळं कळतं की एखाद्या फिजिकल सिग्निफिकन्स काय, एखाद्या बॉडीची व्हेलॉसिटी वाढली का कमी झाली, हे कशावर डिपेंड आहे? त्याच्या स्लोपवर. हे खूप हायर लेवलचं सायन्स आहे बरं, तुम्ही खूप याचं बेसिक पाहताय. पुढं सगळं जेई मेन्स नीट ह्याच्यावर डिपेंड आहे. तर पहिलं स्टेटमेंट लक्षात ठेवायचं, पॅरलल लाईनचे स्लोप नेहमी सेम असतात, हे कधीच विसरायचं नाही. ठीक. आता अजून एक आहे, ते तुमच्या सिलेबसचा भाग नाही पण लक्षात ठेवा. सर या दोन लाईन जर तुम्ही म्हणतात एवढं, या दोन लाईन जर परपेंडिक्युलर असतील तर? कारण स्पेशल केसेस तर दोन आहेत, एक पॅरलल असणं किंवा एक परपेंडिक्युलर असणं. पॅरलल असतील तर स्लोप सेम, परपेंडिक्युलर असतील तर काय स्लोप नाही का? बिलकुल आहे. या दोघांना जर असे केलं, ही लाईन L1, ही L2, तर बघा L1 ने केलेला अँगल किती आहे? 90 आहे. आणि L2 ने केलेला अँगल दुसरा अँगलच नाही आहे, पॅरलल लाईनचा अँगल 0 डिग्री असतो. समजे? तर आजपासून लक्षात ठेवा, इफ, हे तुमच्या कामाचं नाही पण माहित असू द्या, इफ लाईन्स आर परपेंडिक्युलर, तर पहिल्याचा स्लोप M1, दुसऱ्याचा स्लोप M2, दोघाला करा मल्टिप्लाय, तर दोघांचं प्रोडक्ट नेहमी -1 असते, हे लक्षात ठेवा. परपेंडिक्युलर लाईन्स मध्ये स्लोपचं प्रोडक्ट नेहमी -1 असते. व्हेरी इम्पॉर्टंट स्टेटमेंट. पुढे आपण ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह मध्ये नॉर्मल आणि टँजंटचे इक्वेशन्स लिहितो, तेव्हा स्लोपचा कॉन्सेप्ट लागतो. टँजंटचा जो स्लोप असतो त्याचा निगेटिव्ह रेसिप्रोकल असतो नॉर्मलचा स्लोप. तर हा तोच आहे, निगेटिव्ह रेसिप्रोकल. तुम्ही बघा, M1 काढतो म्हणला तर -1 अपॉन M2 होईल की नाही? तो त्याच्या डिवाइड मध्ये जाईल, तो रेसिप्रोकेट होऊन जातो. इथं जो कोणता स्लोप आहे तो खाली आला म्हणजे काय झाला? रेसिप्रोकल झाला, म्हणून त्याला निगेटिव्ह रेसिप्रोकल म्हणतात. तर स्लोपचे एवढे कॉन्सेप्ट असतात. तुम्हाला बेसिक मी आता एवढे दिलेले अँगल तर कंपल्सरी माहित पाहिजे. स्लोप ऑफ लाईन काढताना अँगल 0 डिग्री आहे. अजून एक महत्वाची गोष्ट, व्हेरी इम्पॉर्टंट, स्लोप ऑफ एक्स ऍक्सिस इज 0. एक्स ऍक्सिसचा स्लोप 0 असतो. कसं काय सर? एक्स ऍक्सिस वर जर तुम्ही कोणती लाईन काढतो म्हणलात, बघा हीच लाईन काढतो म्हणला तर अँगल 0 डिग्री आहे आणि टॅन 0 किती होता? 0 होता, म्हणून एक्स ऍक्सिसचा स्लोप काय असते? 0 असते. आणि आता मग या लॉजिक वरून सांगा, स्लोप ऑफ वाय ऍक्सिस काय असेल?
व्हेरी गुड. तो नॉट डिफाईन्ड असेल. कारण बघा, इथे जर तुम्ही वाय ऍक्सिस सोबत काढतो म्हणलात, तर वाय ऍक्सिस वर जर एक लाईन घेतली तर तिथे 90 डिग्री अँगल करते आणि tan 90 नॉट डिफाईन्ड असतो. म्हणून 2 वाक्य लक्षात ठेवायचे. वाय ऍक्सिस किंवा व्हर्टिकल लाईन जेव्हा असते एक्स ऍक्सिस सोबत 90 डिग्री अँगल करते, तेव्हा त्याचा स्लोप सांगता येत नाही. एक्स ऍक्सिसचा स्लोप नेहमी 0 असतो. पॅरलल लाईनचा स्लोप नेहमी सेम असतो. परपेंडिक्युलर लाईनच्या स्लोपचं प्रोडक्ट नेहमी -1 असते. 10वीला तुमचा हा ओव्हरडोस आहे. ह्याच्यापेक्षा जास्त शिकायची गरज नाही. हिअर कोऑर्डिनेट जॉमेट्री चॅप्टर इज ओव्हर. चॅप्टर संपला. आता आपण ओके, ह्याच्यावर तुम्हाला क्वेश्चन कसे कसे येऊ शकतात हे तुम्ही पाहू शकता. बिलकुल काही टेन्शन नाही. मी जर तुम्हाला स्लोप वाले क्वेश्चन आधी दाखवतो म्हणलं तर ते काय तुमचा जास्त टाइम घेणार नाही. सोपेच क्वेश्चन्स असतात याचे. हा, आता इथे बघा. आता आपण उद्याचे क्वेश्चन्स करू. पूर्ण चॅप्टर उद्या क्वेश्चन सह संपून टाकू. हा, हे झाले की लगेच मेन्सुरेशन कंप्लीट करू, म्हणजे आपला सिलेबस कव्हर होऊन जातो. चलो, अब मुझे बताओ एंगल्स मेड बाय लाइन विथ पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस. म्हणलं ना. हा, दिलेत तर पटापट स्लोप सांगा. बघा, 45 म्हणजे tan 45 1, 60 म्हणजे tan 60. हे काय वय ऍट झाले बोर्डात 100 पैकी 100 मार्क पक्के. हा, फाइंड द स्लोप्स ऑफ द लाईन गिवन थ्रू द पॉइंट्स. मी काय म्हणलं, 2 पॉईंट दिल्यावर स्लोप कसा काढतात? y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. एक करून दाखवतो, बाकीचे घरी करू शकता. चला, AB चा स्लोप काढायचा आहे. सर y2 बघा, y2 कोण आहे? 7 मायनस y1 3. y आणि x कळते ना. हा, x2 आणि x1 2. तर वर किती झालं? 4. खाली झालं 2 म्हणजे 2. याचा स्लोप 2 आहे. काहीच येत नाही. स्लोप 2 इथं लिहायचं स्लोप AB इज 2. खतम. समजे? हे असं करायचं असतं. आता याचा स्लोप काढता येईल. मायनस प्लस सोबत थोडं नीट राहा माणसासारखं. तेवढीच तिथं काळजी घ्यायची असते. ओके. मायनस उद्या करू ना, आपल्याला करायचंच आहे. आता तुम्ही तिकडे जाऊन बसा, सर येतात. CBSE ला इकडे पाठवा.